नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा पांडुरंगा। तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्व काळ। तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व काही होणे आहे तुझे हाती। तुका म्हणे जेथे मी तू पण नाही, स्तवावे ते कवण कवणाशी। संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांना भगवंतांनी स्वप्नात दर्शन देऊन सुंदर अभंगाची रचना कर असे सांगितले। पहिला अभंग देवाच्या वंदनाचा असावा असे श्री तुकाराम महाराजांना मनात आले आणि त्याच क्षणी ओंकार स्वरूप पांडुरंगाचे त्यांना स्मरण झाले व वरील अभंग सुचला। श्री तुकाराम महाराजांना विलक्षण आनंद झाला। या अभंगात तुकोबा आदिपुरुष म्हणजेच परब्रह्माची महती सांगतात। असे म्हटले जाते की विश्व उत्पत्ती ही ओंकारातून झाली। ओंकार हा ज्ञानमय आहे। तोच पुढे सगुणात येऊन विविध ईश्वर रूपे घेऊन प्रकट झाला। त्याच्या अनेक रूपांपैकी एक रूप म्हणजे श्री पांडुरंग, तुकोबाचे उपास्य दैवत श्री पांडुरंग। या विश्वात करता ईश्वर आहे। त्याच्या सत्तेने विश्व चालते। त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही। त्याच्याच कृपासागराने सर्व सुख प्राप्त होते। असा हा परमेश्वर श्रोता वक्ता श्री पांडुरंग। हा ईश्वर ज्ञानमय आहे। तोच भक्ताला ज्ञानाचा प्रकाश दाखवून अज्ञान दूर करतो आणि आपल्याला आपल्यातील स्वस्वरूपापर्यंत घेऊन जातो। ज्यावेळी स्वस्वरूपाची अनुभूती येते त्यावेळी जीव स्वतः ईश्वर होऊन जातो। मग कोण कोणाचे स्तवन करणार, कोण कोणाचे गुणगान गाणार आणि कोणासाठी गुणगान गाणार। ज्याप्रमाणे पावसाचा थेंब नदीत पडल्यावर नदीमय होऊन जातो, नदीच होऊन जातो, त्याचे वेगळे अस्तित्वच उरत नाही, अशी अवस्था स्वस्वरूप प्राप्त झाल्यावर होते। मी तूपणाची झाली बोळवण अशी अवस्था प्राप्त होते। परंतु महती गाण्यासाठी द्वैत हवे, ईश्वरापासून वेगळेपण हे हवे तरच महती गाता येईल। त्यामुळे श्री तुकोबा आपल्या भावावस्थेत ईश्वराचे असे वर्णन करतात, अशी महती गातात। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल।